नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत बिहेवियर सायन्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन JNM फर्स्ट इयरचे. तर सर्वप्रथम हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण नेक्स्ट मंथमध्ये म्हणजेच मार्चमध्ये 10 तारखेपासून ज्यांची बॅकला राहिलेली विषय AT-KT लागलेली म्हणता येईल किंवा बॅकला राहिलेले सब्जेक्ट आहे त्याची एक्झाम चालू होणार आहे. तर सर्वांनी चांगला अभ्यास करा. बायोसायन्सचा सब्जेक्ट राहिला असेल तर कमेंट करा. बायोसायन्सचे पण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते. आज आपण बिहेवियर सायन्स बघू, कारण मेजॉरिटी बिहेवियर सायन्स भरपूर मुलांचा बॅकला राहिलेले थोड्या मार्काहून का होईना. तर तुम्हाला अभ्यासाची खूप गरज आहे. आता हा एक लास्ट चान्स तुम्हाला. तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. पास होण्याची गॅरंटी मी देते. फक्त तुम्ही अभ्यास करा जसं ज्याप्रमाणे मी सांगते त्याप्रमाणे. तर आज मी तुम्हाला सर्व IMP क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नंतर डिस्कशन आपण थोडे व्हिडिओच्या मध्ये करू. स्टार्टिंगला चला फायनल एक्झामसाठी नोट्स काढलेल्या मी ज्या मी प्रिपेअर केलेल्या आहे त्याच तुम्हाला देते. मी बुक्स शोधले माझे, त्याच्यामध्ये अजून इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहे ते मी शोधून तुम्हाला देते. म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करा. फक्त वाचून घ्या आणि थोडंफार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पाठांतर वगैरेच्या नादी लागू नका. पासिंग पुरतं होऊन जाईल. आज मी तुमचं पासिंग पुरतं करून देते. तर बिहेवियर सायन्स एक्झाम नोट्स हे खूप इम्पॉर्टंट काढले. आता शॉर्ट नोट्स, तर कोणकोणत्या शॉर्ट नोट्स आहे या शॉर्ट नोट केल्या त्या याच्यातल्या 5 पडणारी 5 म्हणजे 4 पडल्या तर तुम्ही पासिंग होण्यापुरतं होऊन जातो. तर याच्यामध्ये बघू शकता शरीर मन संबंध इम्पॉर्टंट काढलेले मी फक्त. तर याच्यामध्ये शरीर मन संबंध ही 3-4 वेळा विचारली गेलेली टिप आहे. तर शरीराचा आणि मनाचा संबंध काय आहे हे आपण याच्यामध्ये सांगायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता. याच्यासाठी पाठांतर करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे हा क्वेश्चन तर सर्वांनी करून ठेवायचा आहे. स्किप करायचं नाही. यापैकी कोणतेही क्वेश्चन जे मी क्वेश्चन दिलेले ते फक्त तुम्ही पटापटा लिहून काढा आणि अभ्यास करा. त्यानंतर समाजाचे वैशिष्ट्य काय काय आहे हे पण शिकण्यासारखं खूप मनाने लिहू शकता तुम्ही. याच्यामध्ये पण वैशिष्ट्य काय समाजाचे, समाज कसा असतो, ते एकमेकांशी भावनिक आधार देतो, त्यांची वैशिष्ट्य लिहू शकतो आपण भरपूर. त्यानंतर लोकसंख्या विस्फोट. आता लोकसंख्या विस्फोटावरती तुम्ही डेफिनेशन लिहिसाल, प्रस्तावना लिहिसाल, लोकसंख्या विस्फोटाचे कारणे लिहिसाल का कारणे, त्याच्यानंतर त्याचे प्रिव्हेन्शन म्हणजे आपण त्याला त्याच्याला कंट्रोल कसं करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण उपाययोजना काय करू शकतो ते पण लिहू शकता. त्याचे फायदे तोटे फायदे नाही लिहू शकणार, तोटे काय काय होणार, लोकसंख्या वाढतीये, त्यानंतर लाचारी वाढती, गरिबी वाढती, ह्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्याच्यापैकी बाल्य शोषण आणि दुर्लक्ष. त्याच्यामध्ये पण तुम्ही मनाने लिहू शकता. बाल्य शोषण म्हणजे त्यांची बालकाची त्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचं शोषण होऊ शकतं, हे पण तुम्ही मनाने लिहू शकता. त्यानंतर शिक्षणाचे नियम काय काय आहे, तयारीचा नियम, त्याच्या मनामध्ये जे तयारी पाहिजे शिकण्याची, त्यानंतर सराव असतो. तर या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये पण लिहू शकता. आता मी तुम्हाला फक्त क्वेश्चन देते आज प्रोव्हाइड करते. तर तुम्ही कमेंट केली किंवा व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला किंवा शेअर केला आणि लाईक कमेंट चांगल्या आल्या तर मी आन्सरसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. परंतु आता वेळ नाही आहे, तर तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करा. म्हणजे जे तुम्ही सोर्सेसनी व्हिडिओ बघणारे, क्वेश्चन लिहून घेणारे आणि आन्सर तुम्ही तुमच्या मनाने शोधून लिहिसाल तर मग ती काय तुमच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे आणि मेंदूमध्ये चांगल्या प्रकारे फिट होणार आहे. मग एक्झामच्या वेळेस काय होणार, तुम्हाला तुम्ही काढलेले नोट्स तुमच्या आठवतात, म्हणजे स्वतः आठवतात. पेपरला बसल्यानंतर खूप आठवतं, काही लिहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे. आणि मी जर आयतं दिलं तुम्हाला तर मग तुम्ही काय करणार आहे, लिहून घेणार आहे आणि वाचणार आहे. पण पेपरच्या वेळेस लक्ष देईल का नाही, त्यामुळे मी फक्त क्वेश्चन प्रोव्हाइड करते. तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास करण्याची खूप गरज आहे. त्यामुळे सर्वांनी आता एवढे 10-15 दिवस चांगला अभ्यास करा आणि विषय निघाला पाहिजे. आता ही लास्ट चान्स तुम्हाला. त्यानंतर वाईट सवयी बदलण्याच्या पायऱ्या. तर वाईट सवयी बदलण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्या सवयी लावायच्या आहे. तर थोडा वेळ लागणार आहे. त्या पायऱ्या कशा आहे हे पण तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे. 5 पायऱ्या लिहिल्या तरी सफिशियंट आहे. आणि तुम्हाला टिपा किती मार्काचे, तुम्ही आता म्हणाल टिपी तर 1 पेज लिहिसाल, 1 पेज लिहायची नाही, 3 पेज तुम्हाला टिप लिहायची म्हणजे लिहायची. तेव्हा तुम्हाला कुठे 4 मार्क मिळणार आहे 5 पैकी. 3 पेज तो जास्त, मॅक्झिमम 3 लिहा, मिनिमम 2.5 पेज लिहिले तरी काही हरकत नाही. 2.5. त्यानंतर प्रेरणा म्हणजे आपला ॲटिट्यूड. तो हा क्वेश्चन पण भरपूर वेळा विचारलेला आहे. हा पण सर्वांनी करून ठेवायचा आहे. स्वसंरक्षण यंत्रणा हे तर खूप सोपं आहे. आपली जी स्वसंरक्षण यंत्रणा आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असणार आहे. तरी माहीत नसेल तर कमेंट करा, व्हिडिओ अपलोड करते मी. त्यानंतर मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीचे वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी लिहू शकता. आता काय आहे, ते स्वतः भावनिकरित्या सुदृढ असणे, निरोगी व्यक्ती म्हणजे काय, मानसिकदृष्ट्या निरोगी असणे म्हणजे मेंटल स्टेबल, तो मेंटली म्हणजे आपल्यासारख्याचे उदाहरण घ्या तुम्ही.
स्वतःचे निर्णय घेता येणार त्याला. त्यानंतर त्या परिपक्व असणे, मॅच्युअर असणे, हे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर किशोरवयीन गुन्हेगारी म्हणजे किशोर वयात असताना ज्या गुन्हेगारी होतात, म्हणजे चोरी होणे, तर चोरी करणे, नंतर व्यसनाच्या अधीन जाणे असे. त्यानंतर महिलांचे सशक्तीकरण, याबद्दल पण हा क्वेश्चन पण भरपूर वेळ विचारला गेलेला आहे. त्यानंतर संघर्षाचे प्रकार लिहायचे, संघर्ष कसा होतो व्याख्या लिहायची, प्रस्तावना लिहायची यामध्ये. नंतर कुटुंबाची व्याख्या लिहू शकता. त्यानंतर कुटुंब कशासाठी होतं, त्याचे फायदे लिहू शकता. त्याच्यानंतर कार्य काय आहे, प्रजनन करणे, समाजाला एक चांगली पिढी निर्माण करून देणे, अशा भरपूर काही लिहू शकतात. त्यानंतर आदर्श व्यक्ती निर्माण करणे, आदर्श व्यक्ती घडवणे, कुटुंबाचे, कारण कुटुंब संस्कार कोण देतं, आपलं कुटुंब देतं त्याच पद्धतीने. त्यानंतर व्यक्तीचे हक्क आणि अधिकार, आपल्या व्यक्तीचे काय हक्क आहे आणि अधिकार आहे, हा क्वेश्चन विचारला गेलेला लास्ट इयरला. क्वेश्चन पेपर बघू शकता तुम्ही, या व्यतिरिक्त काहीच येणार नाही. तर मी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करते, तर सगळ्यांनी अभ्यास करा. हुंडा पद्धत चॅनलवरती अपलोडेड आहे, बघू शकता. कुटुंबाचे कार्य पण आपल्या अपलोडेड आहे. JNM फर्स्ट इयरची प्लेलिस्ट बनवलेली आहे. आणि तुम्ही म्हणताय प्लेलिस्ट शोधायला किंवा क्वेश्चन शोधायला अवघड जाते, आपण रील किती स्क्रोल करतो. तर तुम्हाला अभ्यास करायचं थोडंफार कष्टात घ्यावेच लागणार, तरी पण मी प्लेलिस्ट बनवलेले आहे. आज मी परत ॲड करून टाकले सर्व व्हिडिओ. फर्स्ट इयर JNM फर्स्ट इयरचे वेगळे केले, JNM सेकंड इयरचे वेगळे केले, ANMचे वेगळे केले. तुम्ही सब्जेक्टनुसार हे करा. आता कम्युनिटीमध्ये ज्यांची कम्युनिटीच्या विषयी बॅकला राहिलेले, मग ते ANM असो किंवा JNM असो, तर कम्युनिटी सब्जेक्टमध्ये जायचं. आपली प्लेलिस्ट बनवलेली कम्युनिटीची, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलेले आहे. त्यानंतर आता JNM फर्स्ट इयरचं बिहेवियर सायन्स, तर JNM फर्स्ट इयरच्या वेळी प्लेलिस्टमध्ये बिहेवियर सायन्स मिळून जाईल. मी आता परत सब्जेक्ट वाईज प्लेलिस्ट बनवण्याचा प्रयत्न करते, पण अजून व्हिडिओ अपलोड नाही आपल्या चॅनलवरती, सबस्क्राईब वाढत नाही आहे. सबस्क्राईब वाढल्यानंतर आपण ते पण करू. त्यानंतर संयुक्त कुटुंब, हुंडा पद्धतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. संयुक्त कुटुंब, आता संयुक्त कुटुंब आलं म्हणजे कुटुंबामध्ये तुम्हाला कुटुंब पण करा. त्यानंतर कुटुंबाचे प्रकार, संयुक्त कुटुंब, विभक्त कुटुंब. संयुक्त कुटुंब म्हणजे जॉईंट फॅमिलीविषयी तुम्ही लिहू शकता. हो, हे नॉर्मल गोष्ट आहे. त्यानंतर रुग्ण परिचारिका नातेसंबंध, रुग्णाचा आणि परिचारिकेचा कसा नातेसंबंध असतो, कसा पाहिजे, ते पण याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं 5 मार्काला. परिचर्येमध्ये मानसशास्त्राचे महत्त्व, आता परिचारिकेने म्हणजे नर्सने आपल्याला मेंटल हेल्थ का शिकावी, हे पण आपलं मानसशास्त्र का शिकावं किंवा काय इम्पॉर्टन्स आहे आपल्याला त्याच्यामध्ये, तर हे सुद्धा विचारलं जातं. तर करून ठेवायचं आहे. त्यानंतर व्यवसाय उपचार, त्यानंतर मानसिक स्थितीची तपासणी कशी करतो, त्याची प्रस्तावना लिहू शकता, व्याख्या लिहू शकता. त्यानंतर कशा प्रकारे होते, त्याचे प्रकार वगैरे. अल्पवयीन अपराध म्हणजेच बालगुन्हेगारी होऊ शकतं ते. त्यानंतर मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिकेचे कर्तव्य जबाबदाऱ्या, आता मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिकेचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, परिचारिकेचे काय कर्तव्य आहे, काय जबाबदाऱ्या, हे आपल्याला याच्यामध्ये समजून सांगायचं आहे. परिचारिकेमध्ये समाजशास्त्राचे महत्त्व, आता परिचर्येमध्ये आपण मानसशास्त्राचे महत्त्व पाहिलं, मग समाजशास्त्राचे महत्त्व. आपल्या बिहेवियर सायन्समध्ये समाजशास्त्र, मानसशास्त्र हे 2 सब्जेक्ट असतात. तर याच्यामध्ये ANMची काय भूमिका आहे हे आपल्याला बघायचे. नंतर बालगुन्हेगारी, हे पण व्यसनाधीनता, दारूचे व्यसन लागणे, चोरी करणे, लुटणे किंवा अजून काय, तर अशा पद्धतीने झालं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मार्काच्या टिपा विचारल्या जातात. तर एवढे क्वेश्चन, जवळपास 26 क्वेश्चन दिले, 26-25 क्वेश्चन दिलेले मी. 25 तुम्हाला 25पैकी 20 करा तुम्ही. 20 नाही, 25 वाचून घ्या सर्व. तुम्ही छोट्या नोट्स काढा आणि त्याला एक्सप्लेन करून लिहायचे. आता काय होणार आहे, तुम्ही 4-5 कीवर्ड काढायचे. त्या कीवर्डवरून तुम्हाला जास्त लिहायचं, कारण वेळ कमी आहे आणि अभ्यासाला तुम्हाला अभ्यास भरपूर करणे. आता पासिंग पुरतं मला 50 मार्काचा पेपर लिहिणे खूप गरजेचं आहे पासिंगसाठी. तर तेवढी तुमची तयारी झाली पाहिजे. आता 15 मार्क तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. प्रत्येकाने कमेंट करायची मला, आम्ही करणार आहे. आणि बॅकला विषय राहू द्यायचा नाही. आता यानंतर हे लास्ट चान्स आहे आपल्याला. फक्त आता 15 मार्काचे क्वेश्चन कोणकोणते विचारले जातात. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढे क्वेश्चन आलेले 2015 पासून तर काढलेले मी 13-14 पासून काढलेले आहे आय थिंक. तर हे सर्व क्वेश्चन विचारले गेलेले आतापर्यंत. काही तर आत्ता आलेले मार्क्सला 2025मध्ये 26मध्ये, तर 25मध्ये सांगता येईल. तर हे क्वेश्चन सर्वांनी करायचे. आता मेंटल मॅकॅनिझमची व्याख्या, तर मानसिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तीचे गुणधर्म, हा बघा टिपामध्ये आला, परत ह्याच्यामध्ये आपल्याला 15 मार्काच्या क्वेश्चनमध्ये पण आला. तर लक्षात ठेवायचं आहे, असेच क्वेश्चन तेच क्वेश्चन ट्रिकीवनी विचारले जातात. विविध मेंटल मॅकॅनिझमची यादी पण विचारली गेली 3 मार्काला. त्यानंतर कोणतेही 2 मेंटल मॅकॅनिझम योग्य पद्धतीने लिहायचे, त्याचे उदाहरणं स्पष्ट करायचे आपल्याला, ते 5 मार्काला विचारलेले.
तर मेंटल मेकॅनिझम करून ठेवायचा आहे हा क्वेश्चन पण. त्यानंतर समूहाचे प्रकार, समूहाचे गुणधर्म, व्यक्तिमत्व विकासातील कुटुंबाची भूमिका. आता कुटुंब म्हणजे समूह आणि मग नंतर कुटुंब पण विचारलेलं, म्हणजे कुटुंब किती इम्पॉर्टंट आहे, समूह किती इम्पॉर्टंट हे तुम्हाला समजलं असणार आहे. तर हा क्वेश्चन पण तुम्ही करायचा आहे. जेव्हा मी होते तेव्हा पण मी हे केलेले होते. आता ह्या नोट्स माझ्या काढलेल्या आहे मी आणि याच्यामध्ये अजून ॲड केलेले, तर त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. मानसशास्त्राची व्याख्या. आता मानसशास्त्राची व्याख्या आलं, मानसशास्त्र समाजशास्त्र सांगितलं होतं. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मानसशास्त्राची विविध शाखांची नावे, म्हणजे शाखांची नावे लिहायची. त्यानंतर GNM मानसशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. आता आपण आत्ता बघितलं MCQच्या मध्येच, वरतीच असेल तो क्वेश्चन. मानसशास्त्राचे परिचारिकेमध्ये कर्तव्य आणि भूमिका, ही बघा. आता हाच क्वेश्चन इथे रिपीट झालेला आहे, फक्त ते काय करताय, आपल्याला कन्फ्यूज करताय. क्वेश्चन तेच येत आहे, विचारले जात आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, एवढं अवघड नाही आहे. आणि संघर्ष दूर करण्यात मार्ग स्पष्ट करा, हा एक क्वेश्चन आहे खूप इम्पॉर्टंट. संघर्षावरती टीप विचारली गेलेली आहे. त्यानंतर समाजशास्त्राची व्याख्या लिहायची. त्यानंतर समाजशास्त्राच्या विविध शाखांची नावे लिहा, पद्धतींची नावे लिहा. त्यानंतर भारतातील सामाजिक समस्या. तर सामाजिक समस्या तुम्ही लिहू शकता, गरिबी, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, वाढती अस्वच्छता, हे भरपूर काही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर लोकसंख्या विस्फोटाची कारणे. लोकसंख्या विस्फोटावर विचारला होता क्वेश्चन, टिप लिहा म्हणून. समजलं तुम्हाला? आता इथेच तुम्हाला दाखवते मी, तेच क्वेश्चन रिपीट होत आहे. त्यानंतर स्मरणशक्ती, मेमरी असे प्रकार विचारले जातात. कमी कालावधीचे स्मरणशक्ती सविस्तर लिहा. त्यानंतर स्मरणशक्तीची वाढण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ते पण. तर कुटुंबाचं बघा, 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. कुटुंबाची व्याख्या, गुणधर्म, वैशिष्ट्य. आत्ता 5 मार्काला टीप विचारली गेलेली. त्यानंतर कार्य कुटुंबाचे, त्यानंतर विभक्त कुटुंबाचे तोटे आणि संयुक्त कुटुंबाचे तोटे असं पण विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर सवयी म्हणजे काय. आता सवयी बदलण्याच्या पायऱ्या आपण आत्ता बघितलं, ते 5 मार्काला विचारलं होतं. तर परत हा क्वेश्चन आला, वाईट सवयी काय कशा सोडसाल. आत्ता ही टीप विचारली गेली होती 5 मार्काला, तर इथं परत आले क्वेश्चन. आणि नंतर सवयी म्हणजे काय, सवयी पाळण्याचे आधार काय ते लिहा. सवय पडणं कशाहून आज सवय पडते, कारण लहानपणापासून सवय पडून जाते त्यामुळं. सवयी किती प्रकारच्या असतात, चांगल्या सवयी, वाईट सवयी, दीर्घकालीन सवयी, या पद्धतीने. त्यानंतर भारतातील सामाजिक समस्यांची यादी करा. सामाजिक समस्या काय काय, हेच आपलं गरिबी, वाढती लोकसंख्या. त्यानंतर व्यसनाधीनतेची कारणे कोणती आहे. व्यसनाधीनतेची कारणे कोणती, तर डिप्रेशनमध्ये जाणे किंवा काही नैराश्य येणे किंवा काही प्रॉब्लेम येणे, आपल्या मनासारखी गोष्ट न घडणे, मनाच्या विरुद्ध घडणे, सर्व स्ट्रेस. गरिबीच्या कारणांची यादी करा. गरिबी काय येते त्याची कारणे लिहायची, हे तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर दारूच्या व्यसनाची कारणे, हे पण तुम्ही लिहू शकता मनाने. त्यानंतर अध्ययन म्हणजे शिकण्याची व्याख्या, प्रकार आणि अध्ययनाचे नियम. शिकण्याचे नियम आत्ता 5 मार्काला विचारला होता, शिकण्याचे नियम हा क्वेश्चन तर परत आलेला आहे. शहरी वस्तीमधील आरोग्याच्या समस्यांची यादी करा. काय, शहरी वस्तीमध्ये आरोग्याची समस्या काय. आता ग्रामीण भागातले बघितले, मग शहरी बघू आपण. तर शहरामध्ये काय, त्यानंतर शहर व ग्रामीण वस्तीतील फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर समाजाची वैशिष्ट्ये लिहायची. त्यानंतर वैश्य व्यवसायाची कारणे. हा व्हिडिओ वैश्य व्यवसायाची कारणे चॅनलवरती अपलोड आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर मानसशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप, व्याप्ती. मानसशास्त्राचा क्वेश्चन डबल आलेला आहे. मानसशास्त्र व्याख्या, पण स्वरूप आणि व्याप्ती वेगळं आहे. त्याचे स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, तपासणीच्या पद्धती कोणत्या आहे. आणि GNM साठी आता हा क्वेश्चन रिपीट आला, डबल तिसऱ्यांदा आला, सॉरी. त्यानंतर मतिमंदत्व. आता मानसिक मतिमंदत्वाची व्याख्या. आता हा 15 मार्काचा क्वेश्चन मी परवा 2 दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे. तर हा सर्व नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहे मी 15 मार्काच्या. तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, 2 दिवसापूर्वीच केलेला आहे. तर याचे तुम्ही बघू शकता. तर मी हे एक्सप्लेन करत बसत नाही, कारण व्हिडिओ बघू शकता तुम्ही. त्यानंतर ECT ही थेरपी कशी आहे, काय आहे, त्यानंतर व्याख्या काय, ECT म्हणजे काय, प्रकार म्हणजे काय. म्हणजे तुम्ही असं काय ECT पेपरमध्ये बघितलं, तुम्हाला ECT म्हणजे आहे का बाबा, आपल्याला माहीत नाही असं होऊन जाईल ना. तर यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. आता तुम्ही फक्त इतकं क्वेश्चन पेपर बघितली तर तुम्हाला असं वाटत नाही एवढं अवघड नाही. फक्त तुमच्या मनातली भीती कमी करण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवते. तर कसं असतो, बिहेवियर सायन्स खूप हार्ड आहे, कारण सोपा सब्जेक्ट होता तरी बॅकला राहिला.
ते का राहिला ते तुम्हाला पण समजलं पाहिजे, कारण याच्यामध्ये तुम्ही मनाने लिहिता, पण जे क्वेश्चन तुम्ही मनाने लिहू शकता, ECTवर तुम्ही मनाने काय लिहिणार आहे, तुम्हाला फुल फॉर्म तर माहीत पाहिजे ना. तर त्यासाठी त्यानंतर संकेत, विरोधाभास, ECT कशावर देतो आपण, ही थेरपी कशाची असते, तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणे गरजेचं असतं. त्यानंतर आपलं व्यक्तिमत्वाची व्याख्या. आता व्यक्तिमत्वावर पण विचारलं जातं. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट, मला पण माहीत नव्हतं माझ्या टायमाला. हा क्वेश्चनवर मी पण कन्फ्यूज झाली. व्यक्तिमत्वाची व्याख्या काय असते, प्रकार, वेगवेगळ्या प्रकारांची यादी करा. त्यानंतर व्यक्तिमत्व विकासाचे घटक कोणकोणते, त्यानंतर व्यक्तिमत्व तपासणीसाठी पद्धती कोणकोणत्या आहे, तर समजलं. त्यानंतर शहरी वस्तीमधील आरोग्य समस्यांची यादी लिहा. शहरी वस्तीमधील आरोग्याच्या समस्या, शहरी वस्तीतील ग्रामीण, ही झालं आपलं. त्यानंतर शिकणे, अध्ययन आलं तर अध्ययन आणि शिकणे एकच आहे. तर शिकण्याचे प्रकार, शिकण्याचे कारण, घटक, परिणाम करणारे घटक, काय काय परिणाम करणारे, प्रत्येक गोष्ट परिणाम करणारे शिक्षणावर, आपल्या अभ्यासावरती, घरातील वातावरण झालं, आपल्या मनाची मानसिक स्थिती झाली, अशा गोष्टी. त्यानंतर शाळेत शिकणाऱ्या मुलांना शिकण्याच्या बाबत महत्त्वाचे काय सल्ले द्याल तुम्ही शिकण्याचे, ते पण तुम्ही मनाने लिहू शकता. त्याच्यातले मोजके क्वेश्चन तुम्ही मनाने सोडू शकता आणि 90% तुम्ही मनाने सोडू शकता, पण 10% तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. त्यानंतर कौटुंबिक अंदाजपत्रकाची व्याख्या, चे फायदे, अंदाजपत्रकाचे प्रकार कोणकोणते असणार आहे, त्यानंतर तयार करताना आपण कोणते मुद्दे विचारात घ्याल, तर इत्यादी गोष्टी. आता याच्या इतके झाले तुमचे 15-15 मार्काचे क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. आता काय आपल्याला काय करायचं आहे, GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्स 18 जानेवारी 2023. तर मी काय करते, 15-15 मार्काची, म्हणजे सर्व क्वेश्चन फर्स्ट, माझ्याकडे जेवढा क्वेश्चन पेपर मी सोडवलेले आहे त्यांचा प्रश्न पहिला 15 मार्काचा मी तुम्हाला इथे फास्टमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुमचं एकाच व्हिडिओमध्ये 20-30 मिनिटामध्ये, 20-25 मिनिटामध्ये सर्व पेपरचा आढावा तुम्हाला येऊन जाईल. आता याच्यामध्ये जर तुम्हाला फरक स्पष्ट करा किंवा शास्त्रीय कारणे द्या, ह्या व्यतिरिक्त तुमचे सर्व क्वेश्चन पेपर मी सोडवून देते. म्हणजे रिकाम्या जागा आलं तुमच्या, चुकी बरोबर आलं, जोड्याला जुळवा आलं, हे 3 तर क्वेश्चन फर्स्टमध्ये आलं. क्वेश्चन सेकंडमध्ये विचारला तर टिपा, क्वेश्चन सेकंडमधल्या टिपा मी आपल्या झालेले आहे. आणि क्वेश्चन थर्डमध्ये विचारलं तर फरक स्पष्ट करा किंवा शास्त्रीय कारणे. फक्त प्रश्न तिसरा राहिला तुमचा, प्रश्न चौथा आणि पाचवा पण मी कोणकोणते येणार आहे ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब वाढले पाहिजे, व्हिडिओ रेग्युलर येत राहील. आणि आता पेपर तुम्हाला खूप वेळ कमी आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. आता बघू शकता आपण, आता पहिलं हे सर्व MCQ लिहून घ्या, यापैकीच विचारलं जातं, कारण रिपीट होत आहे. त्यानंतर प्रोजेक्ट पद्धत म्हणजे प्रकल्पतंत्र किंबट, म्हणजे कशाची, व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर समाजाची उत्पत्ती कशामुळे होते, उत्क्रांतीमुळे होते. हुंडा कायदा कधीपासून सुरुवात झाली, तर 1984 ते 1986 मध्ये सुधारित आला. मानवाच्या मूलभूत गरजांची क्रमवारी, गरज आली तर मास्लो लक्षात ठेवायचे, मानवाच्या मूलभूत गरजांची क्रमवारी कोणी, मास्लो यांनी स्थापन केली. मानसिक आजाराची कारणे, काय काय कारणे असू शकतात, जैविक, वातावरणिक, शारीरिक कारणे होय. त्यानंतर जोड्या जुळवा. संस्कृती, भारतीय समाजे, भावना, अतिशयोक्ती पूर्ण, मग विचार, संज्ञानात्मक प्रक्रिया. त्यानंतर बौद्धिक पातळी, बौद्धिक वय, आंतरिक शक्ती, हेतू. नंतर क मध्ये चुकी बरोबर ते लिहा. त्याच्यामध्ये आत्मपरीक्षण पद्धतीला निरीक्षण पद्धती सुद्धा संबोधले जाते. म्हणजेच आत्मपरीक्षण पद्धती, निरीक्षण पद्धती एकच. तर हे काय आहे, चुकी. नियोजनामुळे भावना नियंत्रण होते, तर होते नियोजनामुळे, तर होते, बरोबर आहे. मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणे हा आहे. मानसशास्त्र काय आहे, मनाचा अभ्यास करणे, तर बरोबर आहे, मानसशास्त्रामध्ये आपण मनाचाच अभ्यास करतो. त्यानंतर सामाजिक बदल हा कायमस्वरूपी बदल आहे, जो एकदा घडला की पुन्हा बदल होत नाही. तर हा चुकी, कारण सामाजिक बदल कधी पण बदलू शकतो ना. त्यानंतर गोत्रांतर विवाह ही पद्धत ही जातीबाहेर लग्न करण्याची एक पद्धत आहे, तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण सेकंड क्वेश्चन पेपर बघणार आहोत. 23 ऑक्टोबर 2024 झालेली क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामध्ये बघा, धर्म जन्मापासून ठरला जातो, तर धर्म काय आहे, जन्मापासून ठरला जातो, जात धर्म समजा म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर सायकोअनालिटिक थेरपी ही सिग्मंड फ्रूड यांनी मांडली. आता हे नाव लक्षात ठेवायचं, पाठांतर करायचे. अस्तित्वाची जाणीव, या व्यक्तिमत्व, सर्व गरजा ह्या जैविक गरजा असतात. तर कोणती जैविक गरज आहे, व्यक्तिमत्वाची जाणीव. या व्यतिरिक्त म्हणजे ह्या बाकीच्या गरजा, भुकीची गरज असेल, तहान गरज असेल,
तर ह्या भुकतान हे कोणत्या गरज आहे? जैविक गरज आहे. पण सुअस्तित्वाची जाणीव आहे काही तर नाही. त्यानंतर प्रतिमा संपन्न व्यक्तिमत्वाची बुद्ध्यांक हा आता चांगला बुद्ध्यांक किती पुढे असतो? 141च्या पुढे तो दरम्यान असतो, त्याला म्हणतो आपण प्रतिमा संपन्न. आणि भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तर भारतामध्ये कोणता व्यवसाय प्रमुख आहे? शेती. लक्षात ठेवायचं. हिरार्की म्हणजेच गरजेचा पॅरामिड तर कोणी केलेला आहे? मास्लो. मी सांगितलं गरज आलं का मास्लो समजा. तेच क्वेश्चन परत विचारले. समाजशास्त्रात जनक कोण आहे? ऑगस्ट कोमते. हा क्वेश्चन पण विचारला जातो, खूप इम्पॉर्टंट आहे. मनुष्य गुणधर्म वाढ होणे. मनुष्याचे गुणधर्म काय? वाढ होत राहते. कौशल्य विकास सरावाने कौशल्यात विकास होतो आपल्या. अध्ययनाचे नियम थ्रोंडाईक. त्यानंतर चुकी बरोबर. कुटुंब हा एक समाजातील मूलभूत घटक आहे. बरोबर. उत्तेजकाच्या परिस्थितीत चुकीचे आकलन होणे म्हणजेच अवास्तव भास होईल. बरोबर आहे. शांतमय ही एक यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. शांततमय तर हे बरोबर आहे. गर्दी हा प्रमुख समूह आहे, प्राथमिक समूह आहे, तर हे चुकी. कौटुंबिक अंदाजपत्रक आवश्यक नसते. चुकी. गरज असते आपल्याला त्याची. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पेपर बघू. प्रोजेक्ट तंत्र हे व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करण्याची एक पद्धत आहे. तर मूलभूत मानवी गरजांची श्रेणी. आता मास्लो तुम्ही मी सांगितलं तुम्हाला गरज आणि मास्लो किती आला? तिसऱ्यांदा आला हा क्वेश्चन आत्ताच्या आत्ता. भ्रम हे ग्रहणाचे चुकलेले स्वरूप आहे. भ्रम म्हणजे काय? चुकलेलं स्वरूप आहे आपलं, समजा लक्षात ठेवायचं. शास्त्रीय संयोग सिद्धांताचे जनक कोणे? पावलॉव आहे. त्यानंतर प्रतिभावंत व्यक्तींचा बुद्ध्यांक IQ किती असतो? प्रतिभावंत म्हणजे चांगला तर किती असतो? 141 व त्यापेक्षा अधिक असतो. त्यानंतर जुळा बघू. आकर्षण इंद्रिय ग्रहणे. हुंडा सामाजिक समस्या आहे. उपास माराची प्रेरणा म्हणजे जैविक प्रेरणा. उपास माराची प्रेरणा म्हणजे जैविक प्रेरणा. विचार म्हणजे नवीनता म्हणजे नवीन गोष्टी आपण शिकतो ना, विचार आहे. संस्कृती भारतीय समाज. संस्कृती पण दोनदा विचारला गेलेला आहे. आता चुकी बरोबर. जमाव ही एक प्राथमिक गट आहे. चुके. सवयी कधी बदलू शकत नाही. चुके. काही चुकी बरोबर तर इतकं सोपं आहे, आपण वाचल्या आपल्याला समजतं चुकी म्हणून. योजना आखणे भावना नियंत्रण करण्यास मदत करते. बरोबर. ही दुसऱ्यांदा आलेला क्वेश्चन होता. प्रथा व परंपरा या सामाजिक नियंत्रणाची चादरी आहे. बरोबर. बाह्य विवाह म्हणजे एक्झोगॅमी हा असा विवाह प्रकार आहे जो जाती बाहेर केला जातो. बरोबर आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पेपर बघू. बिहेवियर सायन्स 10 जुलै 2019. तर याच्यामध्ये कुटुंब हा प्राथमिक समूह आहे. बरोबर. स्वाभाविक बुद्ध्यांक किती असतो? 90 ते 110 एवढा असतो आणि जास्त किती असतो? 141. तर मास्लो यांच्या मते आत्मविश्वासीकरण हे एक अंतिम गरज आहे. गरज मास्लो लक्षात ठेवलं. स्वतःच्या अपयशाकरिता इतरांना दोष देणे यालाच आपण काय म्हणतो? प्रोजेक्शन. आपले स्वसंरक्षण यंत्रणेचे प्रोजेक्शन. ऑगस्ट कोमते समाजशास्त्राचे जनक. तिसऱ्यांदा आला क्वेश्चन हाच. तर हेच रिपीट होतो. हुंडा पद्धत सामाजिक समस्या. समुपदेशन समस्येचे निराकरण. संवेदनेचा अर्थ समजणे म्हणजेच आकलन होणे. अतृप्त गरज वैफल्य. स्मरणशक्ती मानसिक क्षमता. आता चुकी बरोबर. सवय कधी बदलू शकत नाही. चुकी. बाह्य प्रेरणा असताना संवेदनाचे आकलन होणे यालाच आपण इल्युजन म्हणतात. तर चुकी. ही एक भावनिकतेची व्याख्या आहे. भ्रम नाही. भ्रम म्हणजेच वास्तविक संवेदी इनपुट विरुद्धकरण. त्यानंतर आपण थर्ड बघू. झोप ही शारीरिक गरज आहे. बरोबर आहे. भारतीय समाज पितृसत्ताक अधिक सामान्य आहे. बरोबर आहे. शिक्षण ही एक सतत चालणारी प्रक्रिया नाही. चुके. त्यानंतर टिप. त्याच्यानंतर आपल्या नंतरची एक क्वेश्चन लास्ट क्वेश्चन पेपर बघणार आहे आणि स्टॉप करणार व्हिडिओ. त्याच्यामध्ये बघा कौशल्य विकासासाठी सराव फार गरजेचा आहे. कौशल्य लागत असलं आपल्याला तर सराव गरजेचा आहे. शिकणे व समजण्याची क्षमता हा माणसाचा महत्त्वाचा स्वभाव गुण आहे. शिकणे आणि समजणे हा माणसाचा काय? स्वाभाविक गुण आहे. त्यानंतर आपल्याला न आवडणाऱ्या आणि दुःखदायक घटना विसरणे यालाच काय म्हणतो आपण? दमन प्रक्रिया म्हणतो. स्वसंरक्षण यंत्रणेचं जे मानसशास्त्र हे वर्तवणूक आणि मानसिक प्रक्रियाचा शास्त्रीय अभ्यास होय. हे पण योग्य आहे. त्यानंतर माणसाच्या मूलभूत गरजांचा प्राधान्यक्रम कोण ठरवतात? मास्लो यांनी लावलेला आहे. त्यानंतर सामाजिक समस्या, हुंडा पद्धत, शिकणे, वर्तणुकीमध्ये बदल, भुकेची इच्छा, शारीरिक प्रेरणा, दिवा स्वप्न, मुक्त विचारसरणी, बाह्यमुखी तर व्यक्तिमत्व.
चुकी बरोबर बघा. परस्पर संबंध हे एक दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य आहे. तर चूक आहे. रूढी परंपरा हे समाज नियंत्रणाचे एक घटक आहे. समाज नियंत्रणाचे घटक आहे रूढी परंपरा. बरोबर आहे. सर्वांगीण मानसिक क्षमता म्हणजेच बुद्ध्यांक होय. चूक आहे. अवधान ही एक अध्ययन प्रक्रिया आहे. बरोबर. आणि दुय्यम समूह आकाराने लहान असतात. दुय्यम समूह कसे असतात? आकाराने लहान असतात. तर चूक आहे. दुय्यम समूह मोठे असतात. आता टिपा बघा. त्याच्यामध्ये त्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले प्रेरणा, सवयी, संयुक्त कुटुंब, हुंडा पद्धत, बालविवाह. तर या क्वेश्चन पेपर मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट चाळणी करून दिलेले आहे. आता तुम्हाला वेळ राहिलेला कमी. 15 दिवसात तुम्हाला अभ्यास करायचा. ज्यांचा एक विषय बॅकला राहिलेला आहे त्यांचा तर हा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट त्यांच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी फक्त एवढं जर केलं तर त्यांचा विषय कसा निघणार आहे. ज्यांचे 2 राहिलेले त्यांनी हा व्हिडिओ करून जो आपला दुसरा सब्जेक्ट राहिलेला आहे त्यासाठी कमेंट करा. त्यासाठी पण मी अशाच प्रकारचा चांगला व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करते. तर याच्यामध्ये हुंडा पद्धत आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. आता भरपूर जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते. वेळ कमी आहे परंतु मी ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त उपयोग करून जास्तीत जास्त अभ्यास करा. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.